नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की झिरोधा अकाउंट हे ब्राउझर बेस कसे लॉग इन करायचे. जर तुम्ही झिरोधाचे अकाउंट यूज करत असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही लॅपटॉप, PC किंवा फोनच्या ब्राउझरमधून लॉग इन करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला कोणताही एक ब्राउझर ओपन करावा लागेल, जसे की गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज, फायरफॉक्स किंवा सफारी. यापैकी तुम्ही कोणताही एक ब्राउझर ओपन करू शकता. तर आता मी सध्या क्रोम ब्राउझर ओपन करत आहे. तर ब्राउझर ओपन केल्यावर तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये झिरोधाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट टाईप करायची आहे. इथे मी ही झिरोधाची वेबसाईट टाईप करून घेतलेली आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करत आहे. तर आपण आता लिंकला क्लिक करूया. इथे आपल्यासमोर लॉग इनचं पेज ओपन झालेलं आहे. इथे तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा तुमचा जो यूजर ID आहे तो मेन्शन करू शकता. इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला इथे खाली फॉरगॉट यूजर ID वर पासवर्डचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड जनरेट करू शकता. यूजर ID पासवर्ड एंटर केल्यानंतर इथे आपल्याला लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यावर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर मोबाईल ॲप कोड अशी एक स्क्रीन ओपन झालेली आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की ॲप कोड म्हणजे नक्की काय आहे. तर मित्रांनो, हा जो ॲप कोड आहे तो तुम्हाला तुमच्या काईट ॲपमध्ये रिसीव्ह होतो. तर यासाठी आपल्याला आता इथे काईट ॲप ओपन करावं लागेल. तर इथे मी काईट ॲप्लिकेशन लॉग इन करून घेत आहे. काईट ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला इथे बीड्सच्या बाजूला जो तुमचा ID शो होत आहे तिथे क्लिक करायचा आहे. तिथेच तुम्हाला ॲप कोड हा ऑप्शन शो होईल. तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ॲप कोड शो होईल. आता ॲप कोड म्हणजे काय? ॲप कोड म्हणजे टाईम बेस्ड वन टाईम पासवर्ड आहे, जो की तुमच्या काईट ॲप्लिकेशनमध्ये येतो. जेव्हा पण तुम्ही ब्राउझर बेस लॉग इन करता त्यावेळी तुम्हाला हा ॲप कोड यूज करायचा असतो. आणि हा जो ॲप कोड असतो मित्रांनो तो फक्त 30 सेकंडसाठीच व्हॅलिड असतो. 30 सेकंड नंतर नवीन ॲप कोड जनरेट होतो. तर आता आपण हा ॲप कोड कॉपी करून घेऊ आणि आपल्याला जिथे एंटर करायचा आहे हा ॲप कोड आपण इथे एंटर करून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता ॲप कोड एंटर केल्यानंतर आपलं काईट अकाउंट लॉग इन झालेलं आहे. समजा एखाद वेळेस तुम्हाला तुमचा ॲप कोड जर मिळत नसेल किंवा तुमच्या फोनमध्ये काईट ॲप्लिकेशन लॉग इन नसेल, या केसमध्ये कसं लॉग इन करायचं ते सुद्धा तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करते. तर आता आपण पाहिलं की ॲप कोडने आपण लॉग इन कसं करायचं अकाउंट हे आपण पाहिलं. तर आता समजा तुमच्याकडे ॲप कोड नाही आहे, त्या केसमध्ये अकाउंट कसं लॉग इन करायचं ते सुद्धा मित्रांनो पहा. तर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर किंवा यूजर ID एंटर करायचा आहे. इथे पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याकडे ॲप कोड नाही आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कंटिन्यूच्या खाली प्रॉब्लेम विथ मोबाईल ॲप कोड हा ऑप्शन तुम्हाला शो होतोय. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्ही इथे पाहू शकता की SMS, ईमेल, OTP हा ऑप्शन तुम्हाला शो होते. इथे जे सेकंड सुरू आहेत ते सेकंड 0 झाले की तुम्हाला SMS किंवा ईमेलला तुम्ही क्लिक करू शकता. तर आपण इथे SMSला क्लिक करूया. तर स्क्रीनवर आपल्याला SMS/ईमेल OTP हे शो होत असेल. तर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे किंवा जो रजिस्टर ईमेल ID आहे त्यावर तुम्हाला OTP रिसीव्ह झाला असेल तर तो OTP तुम्ही इथे टाईप करू शकता. तर मी आता इथे OTP एंटर करून लॉग इन केलेला आहे. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने लॉग इन करू शकता. ॲप कोडने सुद्धा तुम्ही ब्राउझर बेस लॉग इन करू शकता किंवा जर ॲप कोड नसेल तुमच्याकडे तर तुम्ही OTP थ्रू सुद्धा लॉग इन करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर झिरोधा काईटबद्दल काही क्वेरी डाऊट्स असतील तर स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला शो होतोय त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला मेन्शन करू शकता. तसेच तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जर कोणाला झिरोधामध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.